सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। पारशिवनी सावळी अ डिपो कोणाचे सरनास्थळी। आगारातील चालकाची मनमानी, गौण खनिज विभागाने डोळ्यात बांधले काळी पट्टी। पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या वाळू सावली अ आगारातील चालकाची मनमानी थांबण्याची चिन्हे नाहीत। ते खुलेआम शासकीय नियमांचे उल्लंघन करून तहसील विभागासह वाळूचा अवैध काळा बाजार करत आहेत। आज दिनांक 4 जानेवारी 2025 ला शनिवारी दुपारी घाटात गेलेल्या वाहतूकदाराच्या माहितीनुसार डेपोतून नदीतील वाळू उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये साठा करण्यासाठी काटा करून साठा करणे ठरले आहे, परंतु त्याच्या उलट यासाठी डेपोत नदीतून काळ्याकुट्ट रेतीचा साठा केला जात आहे। याची माहिती वाहतूकदार मालकांनी उपविभागीय अधिकारी SDO तहसीलदार पटवारी यांना दिल्यानंतर गौण खनिज विभागाने डेपो चालकावर कोणतीही कारवाई न करता काही काळ डेपो बंद करून तसाच सोडला, ज्यामुळे गौण खनिज विभाग शासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भरदिवसा डेपोत अवैध चोरी होत असताना कारवाई का केली जात नाही, असा आरोप वाहतूकदारांनी केलाय। असे भ्रष्ट वाळू डेपो चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व वाहतूकदारांनी गौण खनिज विभागास केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी नितेश गव्हाणे, सावनेर। तो ये तो सीधी चोरी हो गई, इसका तो कोई गवर्नमेंट की इसमें तो कोई स्टॉक ही नहीं बता रहा है कि नदी से माल ला रहा है और डायरेक्ट डंप पे डाल रहा है, इसलिए ये घाट पे कार्रवाई होना चाहिए। यही हमारी प्रशासन से मांग है सर, और तहसीलदार साहब से निवेदन है। ट्रैक्टर खाली हो गया डायरेक्ट स्टॉक पे इनके वाले नदी से आके, ना कोई काटा हुआ ना कुछ। बोलना भाई, 7ची 8ची असं ही गोष्ट बोल का तुले सीधा